राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांविरोधात अनोखे आंदोलन। केंद्रीय मंत्र्यांचा वेशभूषा परिधान केलेल्या प्रत्येक शिक्षण मंत्र्याला घातला चपलांचा हार। ठाणे देशभरात नीट पेपरफुटी प्रकरण चांगलेच गाजले आहे। या पाठोपाठच CBSE पेपर घोटाळा देखील उघडकीस आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे। यात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली। याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांनी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले। नीट पेपरफुटी प्रकरण, CBSE घोटाळा यामुळे देशाची शैक्षणिक प्रतिमा मलिन होत असून यामुळे विद्यार्थ्यांवर देखील परिणाम होत आहे। म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिजित पवार यांनी मांडली। या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची हुबेहूब वेशभूषा केलेले धर्मेंद्र प्रधान यांना चपलांचा हार देखील घालण्यात आला। देशातल्या विद्यार्थ्यांचा खेळणं समजलं आहे। हा देशातील विद्यार्थ्यांचा अपमान आहे। हा अपमान सहन केला जाणार नाही। हे सरकार आम्हाला कॉकरोच समजत आहे। आता कॉकरोचच रस्त्यावर उतरले आहेत। कॉकरोच पार्टीला आमचे समर्थन असल्याचे माध्यमांशी बोलताना अभिजित पवार यांनी सांगितले। महाराष्ट्र सरकार, भारत सरकारमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जे राजकारण चालू आहे, हे राजकारण निकृष्ट दर्जाचं, म्हणजे जसं आपलं ब्रिज तुटत आहे तसं निकृष्ट दर्जाचं काम असतं, तसं निकृष्ट दर्जाचे आता विद्यार्थ्यांना समजायला लागलेले आहे। या आत्महत्या आहेत, या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आहेत। नीटची एक्झाम पेपर फुटला म्हणून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। किती जणांनी तयारी केल्या होत्या, कशा तयारी केल्या होत्या, रात्रभर जागून अभ्यास केले होते, आणि तो नीटचा पेपर फुटतो, कधी काळी काय होतं, याच्यामध्ये सर्वात जास्त या शिक्षा मंत्री, हे प्रधानमंत्री हे जबाबदार आहेत, केंद्र सरकार जबाबदार आहे। या जबाबदारीतून ते सगळे पळून चाललेले आहेत। या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे, कारण की या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। हे अतिशय बेकार चालू आहे विद्यार्थ्यांच्या भाषेमध्ये। कोणी विद्यार्थ्यांना कॉकरोच बोललं जातं, कुठे विद्यार्थ्यांना तुलना एखाद्या हातगाडीवरच्या कामगारासारखी केली जाते। विद्यार्थ्यांना काय सन्मान देत आहे ते? तुम्ही नाले सफाई करा, तुम्ही वडे विका, तुम्ही बिलगारी कामगार व्हा, अशा या विद्यार्थ्यांची संख्या आता विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे। ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चाललंय, आज काल ठाण्यात कुठेतरी आरती झाली मोदीजींच्या विषयी। अरे बघा काय चाललंय, कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा, कसं चालणार हे? म्हणजे ज्या धर्मेंद्र प्रधानांनी ज्या विद्यार्थ्यांची वाट लावली आहे त्याचा राजीनामा घेण्याच्या ऐवजी हे काय करताय? काहीतरी राजकारण समोर पुढे घेऊन यायचं। जर ह्याच्यात कशात तरी पकडलं गेलं, जय श्रीराम करायचं, म्हणजे देवाला समोर टाकतात, देवाला समोर करतात, असं यांच्याकडनं काय चूक झाली असेल तर हे काय शिकवतात? वासरालाही कळतं, गाईच्या वासराला कळतं की मी दूध पिल्याने मोठी होणार आहे, मी दूध पिल्याने मोठं होणार आहे, मी गोमूत्र पिल्याने मोठा नाही होणार। शेवटी हा देश आता विद्यार्थ्यांच्या हातात जाईल असं वाटायला। अशा आंदोलनाने वाटतं केंद्र सरकारला जाग येईलशिवाय प्रधान आपला राजीनामा देतील। मोठ्या प्रमाणात आंदोलन व्हायला लागले तर 100% त्यांना राजीनामा द्यायचाच आहे। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू आणि सारखे आंदोलन करू। जंतर मंतरला जायची वेळ झाली राष्ट्रवादी काँग्रेसचा, तरी जंतर मंतरला येईल।